जळगावातील चोपडा गावाजवळ एक बस खराब रस्त्यामुळे थेट सूतगिरणीत घुसल्याने अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. यावेळी बसमध्ये 60 ते 65 प्रवासी होते, मात्र ते बालंबाल वाचले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोपडा आगाराची बस ही चोपडा येथून नाशिकच्या दिशेने निघाली होती. मात्र थोडं दूर गेल्यावर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यातच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यामुळे चालक ते वाहन काही थांबवू शकला नाही. परिणामी भरधाव वेगाने धावत असलेली ही बस सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली. यावेळी बसमध्ये 60 ते 65 प्रवासी होते, पण ते सुदैवाने वाचले. एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने मोठी हानी टाळली. अवघ्या काही सेकंदाचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र या अपघातामुळे एकच खळबळ माजली. तसंच या दुर्घटनेतून धडा घेऊन आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन मोठे खड्डे तरी बुजवावे अशी मागणी केली जाते.